बाप्पांच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले असताना पालिकेला आत्ताच जाग आली का असा सवाल मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केलाय। तर मास्टीम ही पद्धत खड्डे बुजवण्यासाठी नसून ती संपूर्ण रस्ते बनवण्यासाठी असते, तेव्हा पालिका मुंबईकरांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केलाय। यासोबतच यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेले शेकडो कोट्यवधी रुपये कुठे गेले असा सवाल देखील रवी राजा यांनी उपस्थित केला आहे। आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा सर, खूप सारं स्वागत। सर, काल मुंबई महानगरपालिकेची एक बैठक पार पडली, अगदी गणेशोत्सवाच्या निमित्ताने बैठक होती आणि गणपतीच्या आगमनापूर्वी आयुक्तांनी असे आदेश दिलेले आहेत की मास्टिक जे आहे त्याचा वापर करून, त्या पद्धतीचा वापर करून मुंबईतले जे रस्त्याचे खड्डे आहेत ते बुजवण्यात येणार आहेत आणि एकंदर अगदी 10 ते 12 दिवस राहिलेत गणेशोत्सवाला। कसं पाहता या संपूर्ण आदेशांकडे आणि कितपत त्याचा फरक पडेल? जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडले, मुंबईमध्ये 25-30 हजार खड्डे पडले होते आणि त्याने सांगितलं होते की 10 दिवसमध्ये 15 दिवसमध्ये खड्डे बुजवायच्या। आता असं आहे की त्यावेळेस जेव्हा त्याने खड्डे बुजवले आणि नंतर पाऊस पडले, हे सगळे जे मटेरियल टाकले होते खड्डेमध्ये हे सगळे वाहून गेले। तर कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे की महानगरपालिकाला स्वतःला माहीत नाही की कोणते मटेरियल कधी वापरायच्या आणि जेव्हा ते मटेरियल वापरले ते काय झाला आणि त्याने 50-60 कोटी रुपया जून जुलैमध्ये त्यांनी वापरले। आणि असा जेव्हा आपण बघा की जे पैसा तुम्ही वापरले ते पैसा पूर्णपणे जे खड्डे तुम्ही बुजवले, पाऊस पडले आणि ते पूर्ण वाया झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 1 महिन्यानंतर सप्टेंबर 8 तारीखला आपला गणेशजीचा आगमन होणार आहे आणि आता असं आहे की मुंबईमध्ये गणेशजीचे आगमन ऑगस्टचे 3rd वीकमध्ये होतात। 10-15 दिवसमध्ये मोठे मोठे गणपती येतात। आता कमिशनरला जाग आले काय? तर कमिशनर काय करायला पाहिजे होते ऑगस्टमध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये हे फरमान त्यांनी तेव्हा काढला पाहिजे होते, त्यांनी तेव्हा काढले नाही। आता असं आहे की जे फरमान त्याने काढले की सगळे खड्डेवर मॅस्टिकच्या यामध्ये टेक्निकमध्ये आपण बुजवायचं आहे। मॅस्टिक जे आहे, पहिला तो प्रशासकाला माहीत नाही की मॅस्टिक कुठे टाकायचं। मॅस्टिक जे आहे ते तुम्ही खड्डेमध्ये टाकू शकत नाही। मॅस्टिक एक असा प्रोसेस आहे, ते मोठे मोठे रोडसाठी आणि जंक्शनसाठी आहे। हे सगळे जे आहे फक्त धूळफेक आहे आणि या धूळफेकमध्ये कुठे ना कुठे मुंबईकरला जे चांगला रस्ता मिळाला पाहिजे हे मिळत नाही, एकंदरीत या मध्ये दिसत आहे। अशा प्रकारे येत्या गणेशोत्सवामध्ये मुंबईकरांना खड्ड्यांचा जो सामना आहे तो करावाच लागणार, अशा प्रकारे भावना ही रवी राजा यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन सुनील सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।